पाहूयात पुढची बातमी, ती सुद्धा नागपूरमधूनच आहे। राऊळगाव स्फोट प्रकरणी आता मृतांचा आकडा 20 वर पोहोचलाय। दुर्गा सेवतकर या महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दारुगोळा कारखान्यामध्ये 1 मार्चला भीषण स्फोट झाला होता। नागपूरच्या काटोल तालुक्यातल्या राऊळगाव इथली घटना आहे। या घटनेमध्ये सुरुवातीला 19 कामगारांचा मृत्यू झाला होता। दरम्यान उपचारादरम्यान एका महिला कामगाराचा सुद्धा आता मृत्यू झाला, त्यामुळे मृतांचा आकडा आता 20 वर पोहोचलाय। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी तेजस यांच्याकडे। तेजस, आता या सगळ्या भीषण स्फोटाप्रकरणी मृतांचा आकडा 20 वर पोहोचलेला आहे, तर संबंधित कंपनीवर आतापर्यंत काही कारवाई झाली आहे का? नक्कीच या संपूर्ण संदर्भात जर बघितलं 1 मार्चला हा स्फोट जे आहे ते नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव या ठिकाणी एसबीएल कंपनी झाला। एकूणच बघितलं असेल तर संपूर्ण हा स्फोट हा भीषण होता। यामध्ये जे आहे ते 19 जे आहे ते कामगारांचा मृत्यू झाला आणि यामध्ये जे आहे ते दुर्गा सेवतकर या कामगाराचा सुद्धा जे आहे ते मृत्यू झालेला आहे। त्यामुळे एकूणच जे आहे तर संख्या सुद्धा आता 20 झालेली आहे। या संदर्भात जर बघितलं असेल तर ज्या प्रकरणात जे आहे ते कुणाल चौधरी जे या एसबीएल कंपनीचे प्रमुख आहेत त्यांना जे ते पकडण्यात अजूनपर्यंत पोलिसांना अपयश आलेलं आहे। त्यांच्या संदर्भात जर बघितलं असेल तर अजूनपर्यंत 11 लोकांना जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत। त्यामध्ये जे आहे ते व्यवस्थापक असतील, सुपरवायझर असतील, अशा वेगवेगळे जे आहेत ते यांना जे आहे ते अटक करण्यात आली आहे। मात्र एकूणच जर बघितलं असेल राज्य सरकार असेल, केंद्र सरकारने सुद्धा जे आहे ते मृत्यू कुटुंबाला भरीव निधी दिलेली आहे। मात्र आता ज्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जे उपचार करणारे जे कामगार आहेत त्यांची जी संख्या जर बघितलं असेल तर 16 जे आहेत ते उपचार सुरू आहेत। त्यामध्ये 2 जे महिला ज्या त्यांची प्रकृती अति गंभीर आहे, तर 1 जे महिला ते व्हेंटिलेटरवर आहे। त्यामुळे मृत्यूची संख्या सुद्धा हा येणाऱ्या काळात वाढू शकतो, कारण की ज्या पद्धतीने स्फोट भीषण मध्ये जर बघितलं 60 ते 70% जे आहेत ते महिला जे आहेत ते भाजल्या आहेत। त्यामुळे मृत्यूची संख्या सुद्धा वाढू शकते आणि यामुळे अजूनपर्यंत जे आहे ते अटक जे आहे ते झाली नाही। त्यामुळे पोलीस कधीपर्यंत त्यांना अटक करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे कारवाई कशा पद्धतीने होते आणि कंपनीच्या मालकाला आता कधीपर्यंत अटक होते हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।